बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या भगवान पुरुषोत्तमपुरी या पवित्र तीर्थक्षेत्री गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सकाळी 11 वाजता भाविकांनी खचून भरलेली एक बोट अचानक उलटली। या भीषण अपघातात 2 महिला भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि एक वृद्ध महिलेसह काही भाविक गंभीर जखमी झालेत। पवित्र अधिक मास यात्रेनिमित्त दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी गोदावरीच्या तीरावर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळपास 50 ते 60 भाविकांचा हा प्रवास एका भयानक जलसमाधीत बदललाय। कशामुळे ही घटना घडली, नेमकी बोट पाण्यात कशी उलटली, यामध्ये कोणाची चुकी होती आणि सध्याची काय परिस्थिती आहे, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे दर 3 वर्षांनी येणाऱ्या पवित्र अधिक मासाची मोठी यात्रा भरते। यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच इथे लाखो भाविक भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी आणि गोदावरी नदीत पवित्र स्नानासाठी गर्दी करत असतात। गोदावरी नदीचं पात्र ओलांडून मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना बोटींचा आधार घ्यावा लागतो। यात्रेचा काळ असल्यानं घाटावर भाविकांची अथांग गर्दी उसळली होती। प्रत्येक जण लवकरात लवकर नदी पार करून दर्शन घेण्याचा घाईत होता। नेमका याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी स्थानिक बोट चालकांना नदीकाठी आपल्या बोटी उभ्या केल्या होत्या। बुधवारी सकाळी सूर्य जसा जसा वर सरकत होता तसतशी घाटावरील गर्दी आणि गोंगाट वाढत होता। सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास एक बोट चालकानं जास्त पैशांच्या हव्यासापोटी बोटीच्या क्षमतेचा विचार न करता एकामागून एक भाविकांना बोटीत बसवण्यास सुरुवात केली। त्या लहानशा बोटीमध्ये जवळपास 50 ते 60 भाविक खचून भरले गेले। त्यामध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्धांची संख्या मोठी होती। बोटीत पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती, तरी आणखी प्रवाशांना आत कोंबलं जात होतं। तिथे उपस्थित भाविकांनी प्रवाशांच्या या गर्दीला विरोध केला असेल, मात्र दुर्लक्ष करून बोट चालकानं बोट गोदावरीच्या वाहणाऱ्या पाण्यात उतरवली। बोट किनाऱ्यापासून निघाली आणि नदीच्या मध्यभागाकडे सरकू लागली। सुरुवातीला सर्व काही ठीक वाटत होतं, मात्र बोट जशी जशी नदीच्या मध्यभागी, जिथं पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असते, तिथं पोहोचली तसा बोटीचा तोल बिघडू लागला। बोटीत क्षमतेपेक्षा अनेक पटीनं जास्त वजन असल्यामुळे पाण्याचा एक मोठा धक्का बसताच बोट एका बाजूला कलली। बोटीतील भाविकांमध्ये एकाच वेळी घबराट पसरली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वांचीच एका बाजूला हालचाल सुरू झाली। त्यामुळे बोटीचा उरलासुरला तोलही पूर्णपणे गेला आणि एका क्षणात ती संपूर्ण बोट गोदावरीच्या खोल पात्रात पालथी झाली। बोट उलटताच गोदावरीच्या पात्रात एकच आक्रोश निर्माण झाला। महिला, पुरुष आणि निष्पाप लहान मुलं भाविक पाण्याच्या प्रवाहात गटांगळ्या खाऊ लागले। अनेकांना पोहता येत नसल्यामुळे ते देवाचा धावा करत होते। कित्येक महिला पाण्याच्या तळाशी जाऊन परत वर येत होत्या। नदीकाठावर उभे असलेले हजारो लोकांच्या डोळ्यांसमोर हा काळजाचा थरकाप उडवणारा खेळ सुरू होता। किनाऱ्यावरील नागरिकांनी आणि स्थानिक मच्छीमार तरुणांनी तात्काळ त्यांना वाचवण्यासाठी गोदावरी नदीच्या पात्रात उड्या घेतल्या। स्थानिक मच्छीमार आणि पोहणाऱ्या तरुणांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे नदीत बुडणाऱ्या 50हून अधिक भाविकांना पाण्याबाहेर काढण्यात यश आलं। मात्र दुर्दैवानं या घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील 55 वर्षीय महिला भाविक प्रणिला शेषराव राठोड यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला। त्यांच्यासोबतच आणखी एक महिला भाविकेलाही या दुर्घटनेत आपला प्राण गमवावा लागलाय। तसेच एका 75 वर्षीय वृद्ध महिलेलाही पाण्यात बुडाल्यानं अत्यंत गंभीर जखमी झाल्यात। त्यांना तातडीनं नदी बाहेर काढून माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। त्यांच्या व्यतिरिक्त 4 ते 5 भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संपूर्ण दुर्घटनेत सर्वात मोठी चुकी स्थानिक बोट चालकांची आणि जिल्हा प्रशासनाची आहे, असं बोललं जात आहे। बोट चालकांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसून पैशाच्या कमाईसाठी भाविकांच्या जीवाशी खेळ केला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या यात्रेच्या ठिकाणी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी लाईव्ह जॅकेट सारखी साधी आणि अत्यंत महत्त्वाची जीवरक्षक यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली नव्हती। अधिक मास सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 19 मे रोजी माजलगाव येथील एका तरुणाचा याच पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। त्यानंतर अवघ्या 2 दिवसांपूर्वीही भाविकांची एक बोट अशीच नदीपात्रात उलटली होती, पण सुदैवाने तेव्हा जीवितहानी टळली होती। सलग 2 वेळा धोक्याची घंटा वाजूनही जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि मंदिर समितीनं यातून कोणताही धडा घेतलेला नाही। बोटीतील प्रवाशांच्या संख्येवर मर्यादा घालणं किंवा कडक नियमावली लागू करणं याकडे प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष केलंय, ज्यामुळे या 2 निष्पाप महिलांचा बळी गेलाय। महाराष्ट्रात बोट बुडून दुर्घटना होण्याची पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वीही राज्यात अशा अनेक भीषण आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडल्या होत्या। काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात अशाच प्रकारे एक बोट उलटली होती। त्या दुर्घटनेत 2 चिमुकल्या मुलांसह 6 जणांना जलसमाधी मिळाली होती। वरुड तालुक्यात वर्धा नदीत एक अंत्यविधी आटोपून परतताना केवळ 5 जणांची क्षमता असलेल्या बोटीत 13 जण बसले होते। ओव्हरलोडिंगमुळे बोट उलटून 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण बेपत्ता झाले होते। तसेच बामनोली
तापोळा परिसरात कोयना धरण जलाशयातही वादळी वाऱ्यामुळे पर्यटकांची स्पीड बोट उलटली. बोटीतील मुंबईचे पर्यटक जोडपं लाईफ जॅकेटमुळे वाचलं, मात्र बोट चालकाचा बुडून मृत्यू झाला होता. सध्या पुरुषोत्तमपुरी येथील दुर्घटनास्थळी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. 2 महिलांच्या मृत्यूमुळे संपूर्ण यात्रा परिसरात शोककळा पसरली असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी दर्जाच्या चौकशीचे आदेश दिलेत. पोलिसांनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून नदीपात्रात अद्यापही कोणी बेपत्ता आहे का याचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जाते. दोषी बोट चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलं असून यात्रास्थळावरील बोट वाहतूक सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. भाविक देवाला भेटायला निघाले होते, पण वाटेतच काळ दबा धरून बसला होता. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीच्या पात्रात घडलेली ती दुर्घटना केवळ एक अपघात नव्हती, तर त्या मृत व्यक्तींच्या कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त करणारी घटना ठरली आहे. ज्या बोटीची क्षमता फक्त काहीच लोकांची होती, तिथं एका पाठोपाठ तब्बल 50 पेक्षा जास्त भाविक कोंबले गेले. भाविकांना वाटलं देव सोबत आहे, काळजी कशाला, पण माणसाच्या हलगर्जीपणासमोर आजही देव हतबल झालेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.